मुंबईतून एक धक्कादायक बातमी, कारण मुंबईमध्ये महिलांसाठी उभारलेल्या पिंक टॉयलेटचा गैरवापर होतोय। पिंक टॉयलेटमध्येच कॅफे फॅशन सुरू झालेला आहे। कॅफे फॅशन स्ट्रीट जवळचा हा प्रकार आहे। बसच्या मागील भागात जवळपास वर्षभर अन्नपदार्थांची विक्री सुरू होती। बीएमसीने तातडीने कारवाई करत हा कॅफे बंद केलाय। प्रसाधन गृह आणि खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी असल्याने स्वच्छता आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। मुंबईमधलं जे फॅशन स्ट्रीट जो परिसर आहे त्या भागातलं जे पिंक टॉयलेट आहे त्या पिंक टॉयलेटमध्येच हे कॅफे सुरू होतं आणि त्यावर आता अर्थातच कारवाई झाली आहे। पण वर्षभरापासून ही कारवाई का झाली नाही हा देखील एक मोठा सवाल आहे। अगदी खरं आहे कस्तुरी, खरं तर तातडीनं कारवाई कसं म्हणावं हा प्रश्न आहे। वर्षभरानंतर कारवाई झालेली आहे। वर्षभरात हे कॅफे कोणाला दिसलं नाही का, का मग मुद्दामून दुर्लक्षित केलं गेलं, कोणाचा वरदहस्त होता का, हेही सगळं तपासणं या प्रकरणामध्ये अत्यंत गरजेचं आहे, कारण प्रश्न हा महिलांच्या आरोग्याचा आहे।